तिरका धरून गाडी कार्यकारी अभियंता पुणे यांच्या दारामध्ये आम्ही काल 11 तारखेला आमरण उपोषण व आत्मदहनाला बसलो होतो. मी भगवान बापू खरतोडे व काही अकोले गावातील शेतकरी, निरगुडे गावातील शेतकरी, त्याचप्रमाणे शेतकरी शेतकरी, कळसबाई शेतकरी, बिरंगुडीवाडीचे शेतकरी, नावीरचे शेतकरी आपल्या कार्यकारी अभियंतारामध्ये उपोषणाला बसलो होतो. तर 4 वाजता कार्यकारी अभियंता देशमुख साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की 12 तारखेला तुम्हाला इंदापूरकरांना आवर्तन सोडलं जाईल 11 वाजता. पण आज 4 वाजले तरीही आवर्तन सुटलं नाही. म्हणून आम्ही दौंड तालुक्यामध्ये वरवंड या गावामध्ये जो काही कालवा आहे या कालव्यामध्येच उपोषणाला बसलो आहे. ही आमची फसवणूक देशमुख साहेबांनी केली आहे. फोन केला, सकाळी 9 वाजता फोन केला, हो सोडतो पाणी सोडतो. 12 वाजता फोन केला, हो सोडतो पाणी सोडतो. पाणी चाललंय कुठं? वरवरच्या तलावामध्ये, दानाई शिरसामध्ये पाणी चाललंय. आम्हाला नुसतं पत्र दिले. आमची प्रशासनाला विनंती आहे की जर आमच्या जीवाला जर काय झालं त्याला सर्वस्व कार्यकारी अभियंता व प्रशासन जबाबदार असणार आहे. वारंवार सांगूनही, वारंवार निवेदन देऊनही इंदापूरकरांची फसवणूक करत आहे. अजूनही त्यांना विनंती आहे की तुम्ही पाणी सोडा आणि आमच्या हक्काचं पाणी सोडा. त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला लेखी दिला आहे काल, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पाणी सोडा. जर आम्हाला पाणी सोडलं नाही आज अर्धा तासामध्ये 4 वाजेपर्यंत तर आम्ही आत्मदहन करणार आहे. या सर्वस्वी कार्यकारी अभियंता जबाबदार असणार आहे.